मनपाने गेल्या 2.5 वर्षाआधी 3 कोटी रुपये खर्च करून मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या आकांक्षी शौचालये 5 दिवसाच्या आत सुरू करून महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगर मार्फत विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे निवेदन देण्यात आले। गेल्या 2.5 वर्षाआधी जवळपास 1.5 करोड रुपये खर्च करून ही शौचालय उभारली, जी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत व नुसते शोभेच्या वस्तू बनल्या आहेत। याची अत्यंत दुरावस्था झालेली असून अत्यंत वाईट परिस्थितीत ही शौचालये सध्या आहेत। मनपाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असताना हे पांढरे हत्ती का पोसत आहेत हेच आम्हाला कळत नाही। या शौचालयाची निर्मिती कोणत्या निधीतून कुठल्या लेखा शीर्षकाखाली झाली, याला मान्यता देणारे अधिकारी कोण, कंत्राटदार कोण होते, किती रुपयांची देयके अदा करण्यात आली व झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण, याची तातडीने चौकशी व्हावी व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे करण्यात आली। आज प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती महानगरतर्फे आज महानगरपालिकाच्या विरोधात आणि लोकन्याय कामं जे महानगरपालिकेने केलेले आहेत त्या जनतेच्या खुलासासाठी पत्रकार परिषद आज आम्ही घेत आहोत। 2 ते 2.5 वर्षापूर्वी महानगरपालिकेनं शौचालयाची सोय जागोजागी मेन प्रमुख ठिकाणी केली होती। आष्टीकर साहेब त्यावेळेस आयुक्त होते। आष्टीकर साहेबांनी त्यावेळेस 2.5 ते 3 कोटी रुपये खर्च करून गाजावाजा करून ते शौचालय आकांक्षी शौचालय योजनामध्ये ते शौचालय उघडले प्रमुख ठिकाणी, गाडगेनगर, निर्मी अशा या ठिकाणी। पण ते 2.5 वर्षापासून ते शौचालय धुळखात पडत आहे। म्हणजे नवीन शौचालय बनल्यानंतरही ते लोकन्यायासाठी उघडे नाही आहेत। आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काल विभागीय आयुक्त मॅडम यांनाही निवेदन दिलं आणि त्यानंतर येणाऱ्या 5 दिवसात जर का ते शौचालय पूर्वस्थितीत जर उघडे नाही झाले तर आम्ही लाडकी बहिणीमार्फत हे आम्ही शौचालय गाजावाजा थ्रू प्रहार जनशक्ती पक्षाच्या येणं आम्ही ते शौचालय उघडे करू। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।